नमस्कार. लोकमान्य स्मृती व्याख्यानमाला दिवस 4, रविवार 26 जुलै 2020. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे विभाग आणि त्याचे अध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन यांच्या पुढाकाराने आपण 23 जुलै ते 27 जुलै असं 5 दिवस लोकमान्य टिळकांच्या स्मृतिजागराची स्मृती व्याख्यानमाला सादर करतोय. आणि या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक आहेत ट्रायनेट कम्युनिकेशन आणि त्याचे केदार पाध्ये. माझ्या आजच्या विवेचनाच्या सुरुवातीलाच मी या चौघांचेही म्हणजे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि अमरेंद्र पटवर्धन व्यक्तिशः आणि याचे माध्यम प्रायोजक असणारं ट्रायनेट कम्युनिकेशन आणि त्यांचे केदार पाध्ये या चौघांचेही आभार मानतो. त्याचबरोबर आधीच्या 3ही दिवसाला तुमच्यासारख्या टिळकप्रेमी आणि जाणकार श्रोत्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजच्या विवेचनाकडे वळतो. गेल्या 3 दिवसांमध्ये आपण एकंदरीतच लोकमान्यांच्या बहुआयामी अशा कर्तृत्वाचा, वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला ज्या काही मर्यादा होत्या त्या साहजिक माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ज्ञानाच्या वकुबाच्या अशा मर्यादा आहेत. पण पहिले 3ही दिवस आपण त्यांचे वेगवेगळे पैलू, एकापेक्षा जास्त पैलू एकाच भागामध्ये पाहत होतो. आज मात्र लोकमान्य टिळकांचा एक विशिष्ट पैलू आपण डोळ्यासमोर ठेवून त्याच्या संदर्भातले मुद्दे किंवा त्याच्या संबंधातल्या बाबी पाहणार आहोत. आणि साहजिक तो विषय आहे अर्थकारणी लोकमान्य. मला कल्पना आहे की आजच्या पेपरमध्ये लोकमान्यांविषयी आपण बरीच माहिती वाचली आहात. आजच्या महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार संवाद पुरवणीमध्ये तर सबकुछ लोकमान्य म्हणावं असा प्रकार आहे आणि त्याच्यामध्येही अर्थकारणी लोकमान्य याचे काही मुद्दे सांगण्यात आलेले आहेत. पण त्याच्यामध्ये नसलेल्या अनेक मुद्द्यांची चर्चा माझ्या आजच्या विवेचनामध्ये मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. याचं कारण असं आहे की मुळातच अर्थकारणी लोकमान्य या विषयाकडे आपल्याकडे किंवा आपल्या देशामध्ये अगदी आत्तापर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. मुळातच आपल्याला एक अशी सवय आहे की आपण एक कोणताही नेता एका विशिष्ट चौकटीमध्ये बसवल्याला आवडतं आपल्याला आणि त्यामुळे मग लोकमान्य म्हटलं की या नियमानुसार आपल्याला गीता रहस्य आठवतं, मंडाले आठवतं, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आठवतो, त्यांचं जहाल स्वातंत्र्य प्राप्तीमधलं कार्य आठवतं, जहाल मवाळ वादामधलं त्यांचं पूर्णपणाने जहालांचं नेतृत्व आठवतं आणि मग पर्यायांनी त्यांचा समाज सुधारणांना विरोध होता असंही चित्र रंगवलं जातं. अगदी त्यांच्या बालपणाकडे गेलं तर मग ते चिखलीतला त्यांचा जन्म असल्यामुळे चिखलात उगवलेलं कमळ, संत हा शब्द त्यांनी 3 वेळा लिहिणं किंवा 3 वेगवेगळ्या पद्धतीने लिहिणं, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतो. परंतु याच्यामध्ये टिळकांकडे जो एक पिढीजात गुण आला होता असं म्हणायला हरकत नाही आणि ती म्हणजे टिळकांचं अर्थकारण किंवा टिळकांची उद्योजकता. आपण पहिल्या 3 दिवसामध्ये पाहिलंय की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पूर्णपणाने राजकारण करणारा किंवा पूर्ण वेळ राजकारण करणारा असा पहिला भारतीय नेता लोकमान्य आहेत. आणि तरीही आपल्या स्वतःच्या चरितार्थासाठी ते कधीही राजकारणावरती अवलंबून नव्हते आणि याचं कारण म्हणजे त्यांच्या अंगात असलेल्या, त्यांच्या स्वभावात असलेली ही उद्योजकता असं आहे. या संदर्भामध्ये आपण अत्यंत वेगळ्या पद्धतीने विचार करत असताना त्यांच्या लॉ क्लासेस मधलंही मी उदाहरण दिलं होतं. त्यांच्या यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही, या प्रश्नाची ही चर्चा किंवा विधानाची ही चर्चा आपण पहिल्या 3 दिवसामध्ये केली आहे. पण त्याच्याच बरोबरीने टिळकांच्या उद्योजकतेचं केवळ त्यांचा, मी मगाशी सुरुवातीच्याही एका भागामध्ये म्हणलं तसं, आणि त्याचा काही विस्तृत प्रमाणामध्ये चर्चा आजही आपण करणार आहोत, आणि ती म्हणजे टिळकांचा जो पैसा फंडाला असलेला पूर्णपणाचा पाठिंबा आहे याचीही थोडक्या प्रमाणामध्ये चर्चा आपण पहिल्या 3 दिवसामध्ये केली होती. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्यापैकी अनेकांना वाचनात आलं असेल, माहिती असेल की टिळकांच्या एका जिनिंग मिल्समध्येही मोठ्या प्रमाणावरती सहभाग होता आणि नंतरच्या काळामध्ये टिळक जसजसे राजकीय चळवळीमध्ये जास्तीत जास्त व्यस्त होत गेले तेव्हा या जिनिंग मिल्सचा कारभार टिळकांचे भाचे धोंडोपंत विद्वांस यांनी फार मोठ्या प्रमाणावरती पाहिला, हेही आपल्याला माहिती आहे. त्याच्याही आधीच्या काळामध्ये अगदी त्यांच्या वडिलांच्या प्रकरणापासून क्रॉफर्ड प्रकरणामध्ये किंवा क्रॉफर्ड सॉ मिल्समध्येही टिळकांचा उद्योजकतेचा वाटा होता. त्यामुळे एकंदरीतच केवळ पुस्तकी स्वरूपातलं ज्ञान अशा अर्थाचा टिळकांचा विषय नाहीये,
तर टिळकांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्याच्यामधल्या ज्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या या आहेत की एकंदरीतच अर्थकारणाची प्रत्यक्ष जाण असलेला हा मनुष्य आहे. आणि माझ्या पहिल्या दिवसाच्या बायका चर्चेमध्ये मी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचा अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये उल्लेख केलेला होता. आणि हा जो संपूर्ण विषय आहे याची फारशी माहिती बाकीच्या कुठच्याही लिखाणामध्ये येत नाही, अगदी आजच्याही लेखांमध्ये नाही. आणि माझ्या सुदैवाने त्या माहितीशी माझा संबंध आला, संपर्क आला. आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं टिळकांचा तसा आजपर्यंत अपरिचित असलेला पैलू मी माझ्या भाषणांच्या द्वारे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. याच्या आधीही एकंदरीतच या स्मृतिशताब्दीच्या वर्षांनी आणि नंतरच्याही दिवसामध्ये जिथे जिथे मला टिळकांचा अर्थकारणी लोकमान्य हा विषय मांडायची संधी मिळणार आहे तिथे साहजिक मी हा मुद्दा मांडणार आहे. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स हे आपल्या देशातलं फार मोठ्या प्रकारातलं, ज्याला आपण पहिलं डिपार्टमेंटल स्टोअर म्हणू अशा पद्धतीचं होतं. जे माझ्या पिढीचे आहेत म्हणजे साधारणपणे 60 आत्ताच पूर्ण केलेली मंडळी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स हे फार मोठ्या प्रमाणावरती हँडीक्राफ्ट्सचं आणि एकंदरीतच धातूंच्या वेगवेगळ्या अत्यंत मोठ्या, अत्यंत आकर्षक आणि अत्यंत महागड्या वस्तू मिळण्याचं दुकान होतं. मुंबईच्या हॉर्निमन सर्कलच्या जवळ त्यांची एक खूप मोठी शोरूम होती. म्हणजे आत्ता जिथे बँक नॅशनल डे पॅरिसचं ऑफिस आहे त्याच्या कोपऱ्यावरती ते होतं. नंतरच्या काळाच्या ओघामध्ये ते बंद पडलं. काही काळ ते काही वेगवेगळ्या आपल्या देशातल्या एअरपोर्ट्सवरतीही होतं. त्याचं हे जरी स्वरूप असलं तरी सुद्धा ही कंपनी जेव्हा 1919व्या शतकाच्या सुरुवातीला साधारणपणे 1901-2 साली सुरू झाली त्यावेळेला मात्र त्याचं हे स्वरूप नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं या गोष्टीचं उदाहरण अशासाठी आहे किंवा हे उदाहरण अर्थकारणी टिळक ह्याच्यामध्ये अगदी पहिल्यांदा घेण्याचं कारण हे आहे की या कंपनीच्या नावामध्ये जरी कोऑपरेटिव्ह हा शब्द असला तरी कधीही पहिल्या दिवसापासून ही कोऑपरेटिव्ह संस्था नव्हती. पूर्णपणाने ही एक लिस्टेड कंपनी आहे हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे त्या शब्दातला त्या नावातला कोऑपरेटिव्ह हा शब्द फसवा आहे. पण हे त्याचं आजचं महत्व आहे अशातला भाग नाही आजच्या विषयाच्या दृष्टिकोनातून. तर याचं महत्वाचं कारण असं आहे की या कंपनीचे जे मुळातले 7 डायरेक्टर आहेत त्यातले एक डायरेक्टर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे आहेत. आणि एकंदरीतच हाय कंपनी लिस्ट करायची असल्यामुळे ती त्यावेळच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केली गेली. आणि कारण त्या काळामध्ये साहजिकच आपल्या देशामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा अपवाद वगळता दुसरीकडे कोणतंही स्टॉक एक्सचेंज किंवा शेअर बाजार नव्हता. आणि त्याच्या संबंधातली जी माहिती माझ्या हातात आली किंवा पाहण्यात आली किंवा वाचनात आली हाही एक चांगल्या पद्धतीचा अपघात होता असं म्हणायला हरकत नाही. 1988 साली जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लागलो त्यावेळेला आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे उपाध्यक्ष हेमेंद्र कोठारी म्हणून होते. आणि या हेमेंद्र कोठारींचे आजोबा पणजोबा हे नंतरच्या काळामध्ये बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचे संचालक होते. कारामाच्या ओघामध्ये जेव्हा हेमेंद्र कोठारींशी माझी चांगली ओळख झाली तेव्हा त्यांनी एकदा मला सहज असं विचारलं की तू तिलक का टिळक? म्हटलं मी टिळक. म्हणजे म्हणले 1 ऑगस्ट वाले का? म्हटलं हो. ते म्हणले तुला कल्पना आहे का की तू काही पहिला टिळक नाहीस की ज्याचा शेअर बाजाराशी संबंध आला? म्हटलं हो, असे अनेक सब ब्रोकर पूर्वीच्या काळी असतील ना? ते म्हणले नाही, मी तुला 1 ऑगस्टचे टिळक म्हणले, त्यांचाही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजशी संबंध होता असं मी तुला म्हटलं तर खरं वाटेल का? मी म्हटलं शक्यता तुम्ही म्हणताय म्हणजे खोटं असणार नाही, परंतु हे मला माहिती नाही. ते म्हणले ठीक आहे, आपण उद्या लायब्ररीत जाऊ, तू ये माझ्या बरोबर. आणि मग त्यावेळेला त्यांनी त्यावेळच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या लायब्ररीमध्ये बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचं आपण ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये प्रॉस्पेक्टस असं म्हणतो आणि त्या भागवेळच्या काळामध्ये त्याला ऑब्जेक्ट्स क्लॉज असं म्हटलं जायचं, त्या ऑब्जेक्ट्स क्लॉजची कॉपी दाखवली. ते एकापानी डॉक्युमेंटवरती सगळ्यात पहिल्यांदा संचालक म्हणून लोकमान्य टिळकांची सही होती. इतकाच त्या बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सची टिळकांचा संबंध होता अशातला भाग नाही. तर त्या ऑब्जेक्ट क्लॉज मधलं जे सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट आहे तो असा आहे की त्यावेळेला एकंदरीतच सगळी पद्धत अशी होती की ज्याला आपण हल्लीच्या काळामध्ये फेस व्हॅल्यू असं म्हणतो, ती शेअर्सची फेस व्हॅल्यू त्या काळात सर्रास 1000 रुपये असायची. जे आपण नेहमी म्हणतो की एकंदरीतच मराठी सामान्य मध्यमवर्गीय मनुष्य
त्या शेअर्सच्या वाटेला जात नाही. याचं खरं कारण ती 1000 रुपये, त्यातली जी अनेक कारण आहेत त्यातलं एक कारण कदाचित ही 1000 रुपये फेस व्हॅल्यू असणं हे होतं. परंतु या बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या पहिल्याच ऑब्जेक्टमध्ये असं म्हणलंय की सर्वसामान्य माणसाला शेअर घेता येणं शक्य व्हावं म्हणून बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या शेअर्सची दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू ही नेहमीच्या 1000 रुपयाऐवजी 100 रुपये अशी ठेवण्यात येईल. मला हेमेंद्र कोठारीने असं सांगितलं त्यावेळेला की ही कल्पना पूर्णपणाने लोकमान्य टिळकांची होती. कल्पना करा की आपण लोकमान्य टिळकांना राजकारणी म्हणून ओळखतो. कल्पना करा की आपण लोकमान्य टिळकांचं कामगार युनियन किंवा कामगार पुढारी अशा पद्धतीचं वर्णन ऐकतो. लोकमान्य टिळकांचं आपण वर्णन तेला तांबोळ्यांचे पुढारी असं ऐकतो. आणि साधारणपणे या घटकातली किंवा या बॅकग्राऊंडची किंवा पार्श्वभूमीची माणसं शेअर बाजारापासून तशी फटकून वागतात. हा असा अगदी आपला आत्तापर्यंतचा इतिहास होता. पण 1901-1902 साली हा मनुष्य अशी मागणी करतो. याच्यातच या माणसाचं बहुआयामित्व किती असेल याचा विचार करा की त्यावेळपासून त्यांच्या मनामध्ये आहे की सर्वसामान्य माणसाचा शेअर बाजाराशी गुंतवणूक म्हणून संबंध आला पाहिजे आणि तो आणता यावा यासाठी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स शेअर्सची किंमत ही 1000 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये ठेवण्यात यावी असा टिळकांची धडपड होती. नंतरच्या काळामध्ये तो नॉर्म झाला. आधी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स आणि मग नंतर बॅगबे रेक्लेमेशन या 2 कंपन्या ज्यांच्या त्या काळामध्ये या शेअर्सची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उलाढाल होत असे. या दोघांनी हा 100 रुपये फेस व्हॅल्यू असलेला शेअर या संकल्पना आपल्या देशामध्ये रूढ केल्या. मग हा जर विचार केला तर एकंदरीतच शेअर्सची फेस व्हॅल्यू या संकल्पनेचे जनक लोकमान्य टिळक आहेत. हा अर्थकारणी लोकमान्यांचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा पैलू आहे. दुसऱ्या बाजूनी जर त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की दुसऱ्या बाजूनी आपण एखाद्या दर्शनी किंमत 1000ची 100 केली. याला आपण हल्लीच्या कॉर्पोरेट प्रॅक्टिसेसमध्ये स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू असं म्हणतो. मग त्या न्यायानं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूचेही जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. अशाच अर्थाने केवळ बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स किंवा त्याच्यामध्ये असलेली लोकमान्य टिळकांची भूमिका हा आगळा वेगळा पैलू आहे अर्थकारणी टिळक म्हणून असं नाही. एकंदरीतच बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सनी नानाविध पद्धतीची मागणी किंवा नानाविध पद्धतीचे नवे पायंडे पाडले आहेत. आणि हेमेंद्र कोठारीने मला त्यावेळेला असं सांगितलं होतं की लोकमान्यांचं वैशिष्ट्य असं आहे की लोकमान्य कोणतीही संचालक मंडळाची सभा सहसा बुडवत नसत. अगदीच तसं काही वेगळं काम असेल तर गोष्ट वेगळी. आणि नुसते ते सभांना हजर असत असं नव्हे तर त्या सभांच्या चर्चेमध्ये ती सभेचे निर्णय ठराव त्या चर्चेमध्ये लोकमान्यांचा अत्यंत सक्रिय सहभाग असे. आणि जे विषय सभेच्या पटलावरती असतील किंवा जे विचारार्थ घेणार असतील त्या प्रत्येक गोष्टीची पूर्ण तयारी करून लोकमान्य सभांना येत असत असा उल्लेख किंवा असे संदर्भ त्यांच्या घरामध्ये वारंवार सांगितले जात असत. आणि त्याच्यामधनंच हेमेंद्र कोठारीने जी मला एक सांगितलेली त्यांच्याबद्दलची आठवण आहे लोकमान्यांच्या कार्यपद्धतीबद्दलची आणि विशेषतः बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या संदर्भामध्ये याचा विचार मला तुमच्या समोर मांडल्या वाचून राहत नाही. बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्समध्ये त्या काळात कल्पना करा दरवर्षी एका कामगाराची ज्याला हल्ली आपण बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर असं म्हणतो अशा पद्धतीनं निवड करून त्याचा सत्कार करायची सन्मान करायची पद्धती होती. म्हणजे एकंदरीत याची ही संकल्पना आज ही आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती रूढ झाली आहे. त्याला आपण एम्प्लॉई मोटिव्हेशन अशा पद्धतीचं नाव देतो. अशा प्रकारचं वातावरण काही 1901च्या काळामध्ये त्या 1900च्या सालाच्या आसपासच्या काळामध्ये असण्याची जरा सुद्धा सुतराम शक्यता नाही. आणि तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच टिळक ज्या पद्धतीच्या कामगार पुढाऱ्यांचा विचार करत होते त्या पार्श्वभूमीवरती टिळकांना कदाचित ही संकल्पना सुचली असावी. हेमेंद्र कोठारींचं म्हणणं असं आहे की याही उत्कल्पनेचे जनक लोकमान्य टिळक आहेत. आणि अशा प्रकारचा सत्कार किंवा सन्मान करण्याचं केवळ ती एक तर मुळातच त्यावेळेलाच ती संकल्पना अनोखी आहे. म्हणजे ती संकल्पना म्हणून तर अनोखी आहेच पण अशा पद्धतीचा पुरस्कार देण्यामागे त्या पुरस्काराचं स्वरूप काय होतं याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामधली गमती जमती आणखीन आहेत. आणि ती गंमत अशी आहे की केवळ त्या व्यक्तीला
की काही एक विशिष्ट रक्कम किंवा मानपत्र किंवा सन्मान चिन्ह हे तर दिलं जात असेलच, त्या काळानुसार शाल श्रीफळी दिली असेल, पण त्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य हे आहे की त्या काळामध्ये अशा पद्धतीनं ज्या कामगाराची निवड होईल त्याला बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचा कमीत कमी 1 शेअर हा दिला जायचा. मग आज आपण ज्याला इसॉप म्हणतो अशा पद्धतीचे ही जनक एका मर्यादित अर्थानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत का याचाही विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे एकंदरीतच स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूचा विचार असेल, गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराची उपयुक्तता हा विचार असेल, इसॉप सारख्या कंपन्यांचा विचार असेल, या सगळ्याचे जनक एका मर्यादित अर्थानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत का याचा आपल्याला विचार करावा लागेल. मला कल्पना आहे की एखाद्या कंपनीचा कारभार एकट्या दुकट्या संचालकाच्या हिमतीवरती चालत नाही. विशेषतः तो जर मालक नसेल तर नक्कीच चालत नाही. बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर ही एखाद्या विशिष्ट घराने किंवा घराण्याने सुरू केलेली संस्था नाही. बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर ही एका वेगळ्या अर्थाने आज ज्याला आपण कॉर्पोरेट मॅनेजमेंट म्हणू अशा पद्धतीनं सुरू झालेली कल्पना आहे. आणि या संकल्पना टिळकांपर्यंत पोचल्यानंतर अत्यंत उत्साहाने, अत्यंत सक्रियतेने लोकमान्य या बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या कल्पनेमध्ये किंवा संकल्पनेच्या अंमलबजावणीमध्ये, कार्यवाहीमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत झालेले होते. म्हणजे एकंदरीतच आपल्या देशातलं अर्थकारण आणि आपल्या देशातली उद्योजकता याला जर चालना द्यायची असेल तर एखाद्या विशिष्ट घरापुरेशी किंवा घराण्यापुरेशी याची चर्चा करण्याची आवश्यकता नसून ती अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पहिलं वाक्य माझ्या आधीच्या 3 दिवसामध्ये मी म्हटलं होतं तसं की यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नव्हे. तर असा प्रयत्न स्वतः करून बघण्याला लोकमान्य टिळक पुढाकार घेऊन घेतात. हेही अर्थकारणी लोकमान्य टिळकांचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्यापैकी कल्पना असेल ते पुस्तक दुर्दैवाने आता आउट ऑफ स्टॉक आहे. माझ्या 1988 ते 1995 या 7 वर्षाच्या काळामध्ये मी आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या लायब्ररीत ते पुस्तक वाचलेलं आहे. एका पारशी लेखकांनी लिहिलेलं बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सवरचं अत्यंत छोटेखानी असं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या त्या काळामध्ये 167 शाखा होत्या आणि देशभरातल्या या 167 शाखांसाठीच ज्याला आपण ग्लोबल परचेसिंग म्हणू अशा पद्धतीचं ते एका केंद्रातून व्हायचं. प्रत्यक्षामध्ये त्या मालाची डिलिव्हरी मात्र डायरेक्ट या 167 केंद्रांमध्ये जायची. आणि मग त्या पद्धतीचा विचार करत असताना जे पेरिशेबल प्रॉडक्ट्स असतील त्याच्या दृष्टिकोनातनं ही मागणी की तो कोणत्या व्हेंडरने घ्यायचं, त्यांनी कुठच्या दुकानांना पोचवायचं हे सेंट्रलाइज केलं जाईल. म्हणजे मग त्याच्या बाईंग रेट्समध्ये आपल्याला निगोशिएट करता येईल. पण मालाची नाशिवंतता लक्षात घेता तो माल त्यांनी त्याच्या केंद्रापासून पूर्ण मुंबईपर्यंत आणून द्यायचा आणि मग ह्या महाराष्ट्र, गुजरात आणि भारताच्या इतर भागामध्ये पसरलेल्या 167 केंद्रांमध्ये बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या हेड ऑफिसने पोचवायचं. याच्यामधल्या अडचणी लक्षात घेऊन त्या 167च्या ठिकाणी डायरेक्टली ते व्हेंडर्स नेऊन देतील. या संकल्पनेचे जनकही लोकमान्य टिळक आहेत. याची घातलेली स्वदेशीशी सांगड हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे केवळ स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी चतुसूत्री टिळक फक्त पुस्तकातनं मांडत नव्हते. तर जसजसा हा व्याप वाढत जाईल तसतसा माझा शेतकरी, तसतसा माझा स्वदेशी उद्योजक यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स सारख्या वेगवेगळ्या घटनांतनच नियुक्ती होत जाईल, विक्री होत जाईल, वितरण होत जाईल. याच्या संबंधातले ही कायदे आहेत. आपण अनेक वेळेला अलीकडच्या काळामध्ये असं वाचतो की एकंदरीतच त्या वस्तूची किंमत त्याच्या उत्पादनाच्या आधी ठरवून त्याची रोखीनं खरेदी विक्री करण्याचे व्यवहार केले जातात. जी कोकणातली मंडळी आहेत त्यांना हे कल्पना आहे की साधारणपणे आंब्याचे व्यवहार अशा पद्धतीने होतात. एकंदरीतच महाशिवरात्रीच्या काळामध्ये सुमारास त्या वेळेला आलेल्या मोहराचं स्वरूप आणि प्रमाण पाहून त्या वर्षात आंब्याचं उत्पादन किती होईल, आंब्याचं फळ किती प्रमाणात येईल याचा विचार करून साधारणपणे मे महिन्यातली बुकिंग्स केली जातात, त्या भाव ठरवले जातात. अशाही पद्धतीचा विचार सगळ्यात पहिल्यांदा बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या माध्यमातून झालाय. त्यामुळे मला फार वाटतं की या विषयावरती अत्यंत विस्तृतपणाने जर ते सगळे संदर्भ मिळाले तर लिखाण होण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ लोकमान्य टिळकांचंच व्यक्तिमत्व किंवा चारित्र्य किंवा चरित्र हे त्या निमित्ताने वेगळ्या संदर्भामध्ये येईल अशातला भाग नाही.
पण आज आपण ज्या पद्धतीच्या खरेदी विक्री मोबाईलमध्ये असतील किंवा इतर गॅजेट्समध्ये असतील, त्या उत्पादन आणि वितरणाचं स्वरूप हे आपल्याला परदेशी लोकांनी शिकवलेलं नाही. हे आपल्या देशातलं स्वयंभू अंगभूत असं टेक्निक आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच स्वदेशीचा निर्माता, कामगार पुढारी म्हणून असलेला अनुभव आणि त्याच्याच बरोबर अंगभूत किंवा आधी कदाचित पिढी जात आलेली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वतःच्या विद्वत्तेनं, स्वतःच्या कर्तृत्वाने त्याला चालना दिलेली असं एक उद्योजकाचं रक्त, एका अर्थतज्ञाचं रक्त, एका स्वदेशीच्या पुरस्कर्त्याचं रक्त आणि एका कामगार पुढाऱ्याचा मेंदू, या सगळ्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अर्थकारणी लोकमान्य आहे. आणि त्याचं अत्यंत झळाळतं उदाहरण म्हणजे बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स हा विचार केला पाहिजे. टिळक केवळ बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सच्या माध्यमातून स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीला किंवा वितरणाला चालना देत होते अशातला भाग नाही, तर एका वेगळ्या संदर्भामध्ये हाच प्रयोग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलाय, याचा आपल्याला विचार केला पाहिजे. इथे एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे, आपल्या महाराष्ट्राला आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीची परंपरा खूप जुनी आहे. ती काही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली नाही असं म्हणणं धाडसाचंच ठरेल, त्यांच्या आधीपासून ती परंपरा आहे. परंतु एकंदरीतच तो जो धार्मिक कार्यक्रम आहे, एकंदरीतच तो जो सामाजिक कार्यक्रम आहे, एकंदरीतच तो भावनिक कार्यक्रम आहे, एकंदरीतच तो आध्यात्मिक कार्यक्रम आहे, हे जितकं खरं आहे तितकं त्या संबंधामध्ये त्या क्षेत्रांच्या असलेल्या जागा, ज्याला पिन पॉइंटिंग द लोकेशन असं म्हणतो, त्याचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे. लोकमान्य टिळकांनी स्वदेशीच्या अंतर्गत जेव्हा ही संपूर्ण चळवळ फार मोठ्या प्रमाणावरती सुरू केली आणि त्या अंतर्गत मग स्वदेशीच्या माध्यमातून असेल, पैसा फंडाच्या माध्यमातून असेल, जे निरनिराळे उत्पादन चालत आली, त्या उत्पादनांना रेडीमेड मार्केट किंवा एकाच जागी ज्याला आपण मोठ्या प्रमाणावरती घाऊक प्रमाणावरती विक्री करण्याचं केंद्र, या दृष्टिकोनातनं लोकमान्य टिळकांनी कार्तिकी वारीच्या सुमाराला, कारण आषाढामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मालाची वाहतुकीचाही प्रश्न येऊ शकतो, त्या काळात तर नक्कीच येऊ शकत असेल आणि एकंदरीतच तिथे उघड्यावरती ती सगळी वारी होत असल्यामुळे त्या मालाचं नुकसान होण्याची भीती वाटत असेल, त्या मानाने कार्तिकी वारी ही सोयीची जाते. म्हणून कार्तिकी वारीच्या वेळेला पंढरपूरमध्ये स्वदेशी पद्धतीचं प्रदर्शन, वस्तूंच्या विक्रीचं आणि प्रदर्शनाची व्यवस्था ही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली होती. तुमच्या असं लक्षात येईल की हल्ली आपण मॉलच्या जमान्यामध्ये मॉलचा विचार करताना प्रत्यक्ष बाईंग किंवा आय शॉपिंग किंवा विंडो शॉपिंग असे शब्द जेवढे वापरतो, त्याच्या बरोबरीने आपण मॉल्सचा विचार करताना फुटफॉल्स हा शब्दही वापरतो. आणि आता एकंदरीतच करोनाच्या काळामध्ये मॉल बंद झाल्यामुळे, मोठे रेस्टॉरंट्स बंद झाल्यामुळे जी मागणी कमी झाली अशा पद्धतीचं रिपोर्टिंग होतं. ते तुमच्या लक्षात आलं असेल की एकंदरीतच ते असं म्हणतात की मॉल बंद असल्यामुळे फुटफॉल होत नाही आणि फुटफॉल झाला नाही त्यामुळे तिथपर्यंत आमचा माल लोकांना, प्रत्येक जण येईल तो माल विकत घेईल अशातला भाग नाही. परंतु अशा काही प्रकारची वस्तू अशा काही प्रकारच्या भावाने उपलब्ध होते आणि ते अशा काही लोक बनवतात, ही माहितीही लोकांपर्यंत पोहोचण्याची नितांत आवश्यकता आहे. आज जर आपल्याला बातमी आवश्यक वाटत असेल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडिया आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावरती मॉल्स आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती टीव्ही रेडिओच्या माध्यमामधनं या बातम्यांची जाहिरात करता येते, असं कोणतंही माध्यम किंवा साधन टिळकांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हतं. मग त्यामुळे जिथे जास्तीत जास्त लोक जमतात, देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येतात, मी देशाचा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय कारण आपल्या पंढरपूरच्या वारीला काही फक्त महाराष्ट्रातनं मंडळी येतात अशातला भाग नाही आणि महाराष्ट्राबाहेरचीही लोक पंढरपूरच्या वारीला यायचा प्रसंग अलीकडच्या काळातला असंही नाही. फार कर्नाटक, बेळगावपासून लोक आपल्याकडे येतात, हा आपल्याला अनुभव आहे. आणि अशा दृष्टिकोनातनं देशभरापर्यंत या मालाची माहिती पोहोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण याच्यामुळेच त्या उद्योजकांचा ग्राहकांशी संबंध येतो की जिथे ज्याला आपण मासिव्ह फुटफॉल म्हणतो वारीचा, त्यावेळेच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो साहजिकच मोठा होता. अशा परिस्थितीचा विचार करताना मालाची विक्री होईल वा न होईल, पण मालाची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग इथे टिळकांच्या लॉ क्लासेस मधल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झालेले संस्कार केंद्र, एकंदरीतच स्वदेशी आणि पैसा फंडाच्या उद्योजकांचे माध्यम, याचा विचार करूया. आज ही संकल्पना ही आपल्याला किती महत्वाची वाटते हे तुमच्या लक्षात येत असेल.
तर याचं अलीकडच्या काळातलं एक उत्कृष्ट उदाहरण सांगतो. आपण सगळेजण वॉरन बफेंचं नाव ऐकतो. आता अलीकडच्या काळामध्ये मुकेश अंबानी वॉरन बफेंपेक्षा जास्त श्रीमंत झालेत अशाही चर्चेकरता ऐकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वॉरन बफे हा एक अत्यंत जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आहे. बर्कशायर हाथवे ही त्याची कंपनी आहे आणि त्या कंपनीची अमेरिकेतल्या जवळजवळ 194 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्याच्या $10 फेस व्हॅल्यू शेअर्सची किंमत सध्याच्या करोनाग्रस्त काळामध्ये साधारणपणे $2,85,000 पर शेअर या भावाने होते. हे सांगण्याचा टिळकांशी संबंध नाहीये, पण ती संकल्पना आज जगात किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते हे आपण लक्षात घेऊया. विचार असा करा की त्या बर्कशायर हाथवेच्या सभेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जवळजवळ 6-6.5 तास हा 90 वर्षाचा मनुष्य त्याची शेअर होल्डरनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतो. हे जेवढं त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे तेवढंच त्याचं हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या कंपन्यांमध्ये मग 1% कंट्रोलिंग स्टेक पर्यंत बर्कशायर हाथवेची गुंतवणूक असते, त्या प्रत्येक कंपनीचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस फार मोठ्या प्रमाणावरती AGM मध्ये फॉर सेल ॲज वेल ॲज फॉर डिस्प्ले या उपलब्ध असतात आज. आणि त्या कंपन्यांचं ज्याच्यामध्ये कोका कोलाचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये IBMचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये अनेक प्रेसचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये अनेक सिव्हिल एव्हिएशनचा संबंध आहे, ज्याच्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांचा संबंध आहे, अशा सगळ्या कंपन्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या एकूण वार्षिक विक्रीच्या फार मोठा वाटा किंवा त्याचं बुकिंग किंवा डिस्प्ले इन्फॉर्मेशन्स ही पूर्णपणाने बर्कशायर हाथवेच्या AGM मध्ये होतात. मग या स्वरूपामध्ये जर आपण लोकमान्य टिळकांनी कार्तिकी एकादशीच्या परंपरेला सुरुवात केली की कार्तिकी एकादशीच्या वारीमध्ये स्वदेशीच्या पूर्णपणाने वस्तू भरल्या जातील किंवा त्यांचं प्रदर्शन आणि विक्रीची व्यवस्था होईल, हा त्या वेळेला किती काळाच्या पुढचा विचार असेल याचा विचार केला पाहिजे. आता या मुद्द्याची कार्तिकी एकादशीच्या मुद्द्याची मांडणी करताना पैसा फंड हा विषय आला म्हणून त्याचाही उल्लेख आता अर्थकारणी टिळक याच्यामध्ये करतो. एक गोष्ट इथे मला पूर्णपणाने स्पष्ट करू दे की मलाही याची पूर्ण कल्पना आहे की पैसा फंड ही लोकमान्य टिळकांची निर्मिती नाही. अनेक वेळेला तसा उल्लेख केला जातो, परंतु ज्या वेगाने, ज्या आवेगाने, ज्या उत्साहाने आणि ज्या खंबीरपणाने लोकमान्य पैसा फंडाच्या बाजूने उभे राहिले हा विषय मात्र मनापासून लक्षात घेण्याजोगा आहे. ज्या वेळेला बॉम्बे स्वदेशीच्या माध्यमातून टिळक असे कॉर्पोरेट कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद व्हायला तयार असतात असं लक्षात आलं, त्यावेळेला ह्या पैसा फंडाचे जे प्रवर्तक, ज्याला हल्ली आपण मराठीमध्ये प्रमोटर असं म्हणतो, ते लोकमान्यांना जाऊन भेटले होते आणि त्यांनी लोकमान्यांना असं विनंती केली की तुम्ही ह्या पैसा फंडाचे संचालक मंडळावरती आलात तर आम्हाला बरं वाटेल. लोकमान्य असं म्हणाले की एकंदरीतच ब्रिटिशांची आधीच माझ्यावरती पूर्णपणाने वक्रदृष्टी आहे, त्यातनं मी तुमच्या संचालक मंडळावरती आलो तर माझ्या बरोबरीने तुम्ही त्याच्या रडार खालती याल. बॉम्बे स्वदेशीला हे मी करू शकतो कारण बॉम्बे स्वदेशीमध्ये माझ्या बरोबरीने असलेले इतर संचालक हे वेगळ्या पद्धतीचे आहेत. पैसा फंड हा एका वेगळ्या पद्धतीची संकल्पना आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा संकल्पनेची कार्यवाही होणं, अंमलबजावणी होणं हे महत्वाचं आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो की माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, माझ्या सभेमध्ये तुम्ही तुमचा एखादा प्रतिनिधी पाठवून तुम्ही जे प्रत्येकाकडनं पैसा असं गोळा करत जाता त्याला तुम्हाला मुभा देण्याची माझी परवानगी देईल. आपल्याला आठवत असेल की अनेक फोटो अलीकडच्या काळामध्ये टिळक आर्काईव्ह या वेबसाईटवरनं फिरतायत आणि टिळक आर्काईव्हच्या त्या वेबसाईटमध्ये लोकमान्यांनी गिरगावच्या केशवजी नाईक चाळीमध्ये, जिथे पुढे सार्वजनिक गणेशोत्सवी सुरू झाला, त्याच्यामध्ये पैसा फंडाच्या निर्मितीसाठी किंवा व्हाउचर फंडिंगसाठी उपयोग केला होता. त्यावेळेला त्या काळात जी काही श्रीमंत माणसं होती, त्यावेळेला त्या काळात जे काही बऱ्यापैकी प्रस्थापित असे उद्योजक होते, ते उद्योजक एका पैशापेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार होते आणि ती घ्यावी की नाही अशा संभ्रमावस्थेत पैसा फंडाची मंडळी होती. तर लोकमान्यांनी असं सांगितलं की उद्योजकांकडनं मोठ्या प्रमाणावरती रक्कम घेण्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणावरचं त्यांच्याकडनं ऑर्डर घ्या की पैसा फंड मधनं ज्या प्रकल्पांची निर्मिती होईल आणि त्या प्रकल्पांच्या माध्यमातून ज्या वस्तू निर्माण होतील त्या वस्तू हे उद्योजक त्यांच्यासाठी, म्हणजे त्या पैसा फंडच्या प्रकल्पासाठी ते फिनिश प्रॉडक्ट असेल, पण या उद्योजकांच्या कार्यवाहीसाठी, कारखान्यांसाठी, ऍक्टिव्हिटीजसाठी तो कच्चा माल असेल. तर अशा पद्धतीचा टायअप करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक संपूर्ण बिझनेस चेन किती आपण वेगळ्या पद्धतीने यातनं निर्माण करतो. आणि हा त्या काळात
जो मुळात राजकारणी आहे असा मनुष्य किती वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघतो हे या दृष्टिकोनातनं पाहण्याची नितांत आवश्यकता आहे असं मला मनापासून वाटतं. एवढंच पैसा फंड किंवा लोकमान्य टिळक यांचं अर्थकारणी म्हणून महत्व आहे अशातला भाग नाही. तर ज्या वेळेला सर्वसामान्य मनुष्य पैसा पैसा म्हणून देतोय ते म्हणजे दोन गोष्टी होतात की मुळात अशा पद्धतीचं आपल्या राष्ट्रामध्ये काम होतं हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतं आणि सर्वसामान्य माणसाचं स्वभाव वैशिष्ट्य असं आहे, लोकमान्यांचं वाक्य आहे की त्याला जी कळलेली गोष्ट असते ती तो इतर दोघा तिघांना सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये पाचामुखी परमेश्वर असं म्हणतो अशी जर ती समाजमुखी संकल्पना झाली तर केवळ त्या क्षणाला असं नव्हे तर नंतरच्या काळातही पैशांचा ओघ पैशाच्या रूपातनं पैसा फंडाकडे जात राहील आणि तो प्रत्येकाकडनं त्या काळचा का होईना पण एक एक पैसा असल्यामुळे सर्वसामान्य माणसालाही एक समाधान मिळतं की अशा पद्धतीनं मी माझ्या राष्ट्र निर्माणाच्या माझ्या अर्थकारणाशी निगडीत होऊ शकतो. म्हणजे जी आज आपण प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड मध्ये इक्विटी शेअरची कल्पना मांडतोय की छोट्या प्रमाणात का होईना पण मी त्याचा मालक होतो, तसं पैसा फंडामध्ये एक पैसा देऊनही का होईना की ज्याच्याशी सर्वसामान्य नोकरदारांचा, कारण त्यावेळेला बहुतांश भारतीय माणसं ही नोकरदार होती, फार थोड्या प्रमाणावरती व्यापारी होते आणि बाकीचे शेतकरी होते. अशा परिस्थितीमध्ये यातनं ज्या एका अर्थव्यवस्थेची ज्या एका औद्योगिक क्षेत्राची घडी लोकमान्य बसवू देतात ती थोड्या मोजक्या अशा एका विशिष्ट उद्योजकाची किंवा घराण्याची किंवा मुठभर मंडळींची मक्तेदारी न होता भांडवल उभारणी ही सर्वसामान्यांकडनं होईल आणि त्या मालाचं वितरणही सर्वसामान्यांकडे होईल. अशा पद्धतीनं वेगळ्या अर्थी एक म्हटलं तर व्हेंचर कॅपिटल, म्हटलं तर क्राऊड फंडिंग ही संकल्पना लोकमान्यांनी महाराष्ट्रामध्ये रुजवली. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. आपण जर पैसा फंडचा इतिहास पाहिला याच्यावरती अनेक मटेरियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे, याचं अनेक मटेरियल इलेक्ट्रॉनिक मीडियावरती उपलब्ध आहे, याच्या संबंधातले बरीचशी पुस्तकंही आहेत. तर तुमच्या असं लक्षात येईल जवळजवळ 150हून जास्त प्रकल्प आणि त्याच्यामध्ये काही शिक्षण संस्थांपर्यंतचा समावेश अशा पद्धतीचं कार्य हे पैसा फंडमधनं झालंय. तळेगावची काच फॅक्टरी हे त्याचं सगळ्यात गाजलेलं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की टिळकांची बुद्धिमत्ता किंवा टिळकांचं दूरदर्शित्व किती आहे. एका पैशापासून आता काच फॅक्टरी त्या वेळात काय किंवा आज काय ही काही थोडक्या पैशाने उभी राहिलेली गोष्ट नाहीये. ती आज मी कारखाना सुरू केला आणि उद्या त्याचा माल तयार होतोय अशातला भाग नाहीये. एकंदरीतच जागेपासून मशिनरीपासून तंत्रकौशल्यापासून आणि इतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जी मदत होते म्हणजे त्या निमित्ताने सर्वसामान्य माणसापर्यंत या संकल्पना पोचतात, त्यांची बाजारपेठ निर्माण होते आणि मग ती यंत्र निर्माण करणारेही कारखाने नंतरच्या काळामध्ये पैसा फंडच्या पुढाकाराने सुरू झाले. हे जर आपण लक्षात घेतलं तर एकंदरीतच यामधलं लोकमान्यांचं अर्थकारणी म्हणून असलेलं जे दूरदर्शित्व आहे हे फार महत्वाचं आहे. केवळ अशा पद्धतीने त्यांनी क्राऊड फंडिंग केलं अशातला भाग नाही, तर त्यांनी आपल्याला असा संपूर्ण पाठिंबा किंवा आपला प्रोत्साहन पैसा फंडाच्या मागे उभं करताना त्यांची एक अपेक्षा अशी होती की वेळोवेळी पैसा फंडाने आपले हिशोब लोक केसरीला दिले पाहिजेत आणि केसरीच्या माध्यमातून ते प्रसिद्ध करून ती माहिती लोकांपर्यंत आली पाहिजे. आज ज्याला आपण क्वार्टरली डिस्क्लोजर किंवा क्वार्टरली अकाउंटिंग म्हणतो, हाफ इयरली अकाउंटिंग म्हणतो, 9 मंथली अकाउंटिंग म्हणतो, इयरली अकाउंटिंग आणि ऑडिट म्हणतो, अशा पद्धतीचे नियम इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या परतंत्र भारतामध्ये नव्हते. परंतु वेळोवेळी असं त्यांनी म्हटलंय म्हणजे वर्षात कमीत कमी 4 ते 5 वेळा अशा पद्धतीचे पैसा फंडचे हिशोब केसरीमधनं प्रकाशित झाले आहेत. मग आज ज्याला आपण पिरियॉडिकल डिस्क्लोजर म्हणतो, या पिरियॉडिकल डिस्क्लोजरची संकल्पना आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये लोकमान्यांच्या या पुढाकाराने रुजली असं म्हटलं तर लोकमान्यांचा अर्थकारणी म्हणून किती महत्वाची भूमिका आहे हे लक्षात येईल. याच्या पाठीमागची जी लोकमान्यांची भूमिका आहे ती मनापासून लक्षात घेतली पाहिजे. ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो अशा पद्धतीची रचना त्यावेळेला अस्तित्वात होती
आज आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आपण ज्या पद्धतीने सेल्फ हेल्प ग्रुपला, कॉटेज इंडस्ट्रीला, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला, मीडियम स्केल इंडस्ट्रीला चालना देतोय, अगदी बरोबर अशाच पद्धतीचे प्रकल्प पैसा फंडाच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे त्याचं कमर्शियल रेलेव्हन्स किंवा व्यावसायिक उत्तरदायित्व किंवा व्यावसायिक रेलेव्हन्स लोकमान्यांनी त्या काळात पैसा फंडच्या माध्यमातून, भले ती त्यांची निर्मिती नसेल, भले ती त्यांची संकल्पना नसेल, काय पद्धतीनं राबवलं याचा मनापासून विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि हे करण्यामध्ये त्यांचं कामगार पुढारी असणं, त्यांचं स्वतः उद्योजकतेमध्ये भान असणं, एकंदरीतच वेगवेगळ्या साधनांची आणि यंत्रांची त्यांना कल्पना असणं, कारण हा एक वेगळ्याच प्रकारचा राजकारणी आहे. वेगवेगळ्या प्रकारची यंत्र आणि तंत्रज्ञान यांचं त्यांना मनापासून कुतूहल होतं. समग्र टिळक खंड जर आपण वाचले, केसरीने प्रकाशित केलेले, तर तुमच्या असं लक्षात येतं की केसरीनं ज्या वेळेला नवीन यंत्रसामुग्री मागवली त्या वेळेला लोकमान्यांनी आपणहून ती जाऊन ती पूर्णपणाने खोलून घ्यायची, ती इरेक्ट करायची, ती रिपेअर करायची, असे अनेक प्रसंग केसरीच्या त्या समग्र खंडामध्ये आहेत. त्याच्यामध्ये हाही उल्लेख आहे की ऐन वेळेला जर एखाद्या मशिनरीने दगा दिला तर हा संपादक मालक असलेला मनुष्य ते यंत्रही दुरुस्त करण्यामध्ये सहभागी व्हायचा, इतकी त्यांना त्याची माहिती होती. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वानी जेव्हा त्या पैसा फंडाकडे पाहिलं असेल आणि मग याच्या जोरावरती तंत्रज्ञानाचा आग्रह धरला असेल. आता तुम्ही कल्पना करा, पहिल्या 3 दिवसामध्ये मी संरक्षणाचा उल्लेख करताना म्हणलं, पहिल्या 3 दिवसामध्ये मी साखर उद्योगाचा उल्लेख करताना म्हणलं की लोकमान्यांची याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये परकीय भांडवल चालेल, परकीय तंत्रज्ञान चालेल, पण परकीय तंत्रज्ञ किंवा परकीय परावलंबित्व चालणार नाही. मग याच्यामध्ये स्वतःच्या पुढाकारापासून इनिशिएटिव्हने घेतलेली सुरुवात, हेही अर्थकारणी लोकमान्य टिळकांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे का, याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि हा करत असताना त्यांनी एकंदरीतच ते फक्त पैसा फंडा पुरेसे किंवा केसरी पुरेसे आपल्या गोष्टींचा त्यांनी विचार केलाय अशातला भाग नाहीये. आपण जर त्याच्याकडे वेगवेगळ्या संदर्भातनं पाहत गेलो तर लक्षात असं येईल की मी जो मगाशी उल्लेख केला की लोकमान्य टिळक हे मुंबईतल्या कापड गिरण्यांमधल्या कामगार संघटनेचे किंवा ट्रेड युनियनचे पुढारी होते. त्यावेळेला हा मनुष्य किती वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास आणि आचरण यांची सांगड घालत असे याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि हा विचार करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की काल मी त्याचा उल्लेख केला होता की कामगार पुढारी म्हटल्यानंतर आपल्याकडे अत्यंत टोकाला जाऊन एखादा संप करण्याची, टाळेबंदी करण्याची, हत्यार बसण्याची, टाळेबंदी मालक करतो, संप करण्याची आपल्याकडची अलीकडच्या काळापर्यंतची पद्धत होती. आता सर्व्हिस सेक्टर डॉमिनन्सच्या काळामध्ये युनियन हा प्रकारच कमी झाला आणि करोना नंतरच्या काळामध्ये जेव्हा आता फार मोठ्या प्रमाणावरती वर्क फ्रॉम होम होईल त्यावेळेला तर मला वाटतं या सगळ्या संकल्पना आता कालबाह्य होतील की काय. परंतु तो काळ तसा नव्हता. फार मोठ्या प्रमाणावरती आपण उद्योग प्रधान क्षेत्रामधल्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो आणि त्यामुळे कामगार मालकही, आपला गिरणी मालकही किंवा एकंदरीतच कंपन्यांचे, कारखान्यांचे मालकही टोकाला जाऊन टाळेबंदीचं हत्यार उपसत होते आणि एकंदरीतची संघटित माणसं नसल्यामुळे कामगार पुढारीही त्यांचा संप चिघळवण्यामध्ये मालिक असत. पण याचा विचार करत असताना टिळकांनी जी एक परंपरा सुरू केली आणि जी पुढे आर.जे. मेहता आणि श्रीपाद अमृत डांग्यांनी प्रभावीपणाने राबवली, तर टिळक असं म्हणत असत की संप हा जरूर करावा, त्याबद्दल माझं म्हणणं नाही, परंतु जे मालक देईल ते आधी पदरात पाडून घ्यावं आणि जे मिळालं नाही त्याचं त्यानंतरच्या काळासाठी संघर्ष करावा. याचं जे सामाजिक उत्तरदायित्व आहे ते माझ्या आधीच्या 3 भागांमध्ये मी सांगितलंय. त्यामुळे याचा उल्लेख किंवा त्याची पुनरुक्ती मी आत्ता करत नाही, पण एकंदरीतच आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने कामगारांचं घर, कामगारांचे खर्च यासाठी खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा प्रकारची कोणतीही वृत्ती करता येणार नाही. अशी वृत्ती असली की मग जसं आपल्या डोंबिवलीतला प्रीमियर ऑटो बंद पडली किंवा कुर्ल्याची प्रीमियर ऑटो बंद पडली ते प्रकार घडतात. लोकमान्यांनी ते होऊ दिलेले नाहीत. लोकमान्य असं म्हणायचे की मुळातच त्याचा संसार आणि त्याची नोकरी सुरू राहील, पण त्याच्या असंतोषाची तीव्रता मालकांच्या लक्षात येईल अशा पद्धतीचेच संप किंवा कामगार चळवळ ही झाली पाहिजे. पण याचा अर्थ ते फक्त अशा पद्धतीने कामगारांनाच सांगत होते अशातला भाग नाहीये. जसं कालच्या भागामध्ये आपण म्हणलं की वेळ प्रसंगी टिळकांनी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खडसावायला कमी केलं नाही, अगदी त्याच पद्धतीने ज्या कामगारांचे ते पुढारी होते त्यांच्या मालकांनाही त्यांनी खडसावायचं कमी केलेलं नाही.
त्यावेळच्या मुंबईतला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा उद्योग हा साजिद कापड गिरण्या होत्या. त्यावेळेला त्यांनी कापड गिरण्यांना असं सांगितलं होतं. त्याची जी निरनिराळी वर्णन आहेत ती आपण अनेक सिनेमामध्ये, अनेक पुस्तकांमध्ये पाहिलेली आहेत, वाचलेली आहेत. त्यामुळे मी त्याची पुनरुक्ती आता इथे करत नाही. परंतु त्या काळामध्ये त्यांनी गिरणी कामगारांना, मालकांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही वेळच्या वेळी ना तुमच्या यंत्राची देखभाल करता, ना तुम्ही तंत्रज्ञान अद्ययावत करत राहता. आणि हे करत नसल्यामुळे तुम्ही केवळ घसाऱ्यासाठी कर्ज यंत्र घेता की यंत्रासाठी घसारा देता याचा विचार करा. घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. तुमच्या असं लक्षात येईल की आजही आपण पाहतो की केवळ बजेटमध्ये डेप्रिसिएशन आणि इन्कम टॅक्समध्ये आपल्याला चांगली सवलत मिळते म्हणून कोणी कामगार मालक, गिरणी मालक किंवा कोणताही कारखान्याचा मालक हा यंत्र घेत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला किती वेगवेगळ्या पद्धतीने याचा विचार करावा लागतो. आज आपण टेलिकॉम सेक्टरमध्ये ते पाहतोय, आज आपण IT सेक्टरमध्ये ते पाहतोय. पण त्यावेळेला जी पूर्णपणाने यंत्राधिष्ठित अशा कापड गिरण्या आहेत तेही मालक आता आहे ते जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आम्ही वापरू. म्हणजे जसं आपण त्याचा मुदत टळून गेली तरी विमानं वापरत राहतो, मुदत टळून गेली तरी कार वापरत राहतो. याचे पूर्वासरी मुदत टळून गेली, त्याच्यामध्ये आता वेगवेगळे वरचेवर बिघाड व्हायला लागले, तरी सुद्धा मला पैसा मिळतोय ना, मग प्रश्न मिटला. अशा पद्धतीने जेव्हा त्याच्याकडे गिरणी मालक पाहत होते त्यावेळेला टिळकांनी त्यांना दिलेली समज अशी आहे आणि आज ती किती रेलेव्हंट आहे याचा विचार करू. तुम्ही जर अशाच पद्धतीने यंत्राकडे आणि तंत्रज्ञानाकडे बघत राहिलात तर तो दिवस लांब नाही की तुमच्या गिरणीपेक्षा ती गिरणी आणि ती यंत्र ज्या जमिनीवरती उभी आहेत त्या जमिनीचे भाव आकाशाला भिडतील आणि त्या भावामुळे तुमची गिरणी ओळखली जाईल, तुमच्या मालामुळे, यंत्रामुळे किंवा तंत्रामुळे नाही. आज जर आपण लोअर परळ भागामध्ये गेलो, कमला मिल्स कंपाऊंड सारख्या भागामध्ये गेलो तर करोनाच्या आधीच्या काळामध्ये तिथे असलेल्या ऑफिसेसची संख्या आणि त्याची असणारी आवाजच्या सवा भाडी याचा जर विचार केला तर लोकमान्य ते 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सांगतायत या माणसाच्या अर्थकारणीपणाला आपण दाद देणार की नाही. आणि हे मी स्वानुभवातनं सांगतो, कारण 31 मे 2020ला ज्या NSDL मध्ये मी 22 वर्ष नोकरी करून रिटायर झालो, आमचं ऑफिस पहिल्या दिवसापासून म्हणजे 1998 सालपासून आमचं NSDLचं ऑफिस हे त्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आहे. जिथे पूर्वी 3 शिफ्ट मिळून लोक काम करत होते त्याच्यापेक्षा आज 850 ऑफिसेस तिथे कार्यरत आहेत आणि दिवसा ऑफिसेस आणि रात्री तिथली हॉटेल्स. यामुळे कमला मिल्स कंपाऊंड हा आज भाग काय पद्धतीचा ट्रॅफिक जामचा विषय आहे हा वेगळा विषय आहे. करोनामुळे त्याला आता बऱ्याच वर्षानंतर उसंत मिळाली असेल ही गोष्ट वेगळी. परंतु हा मनुष्य 1920ला निधन पावला. त्याच्या आधीच्या काळात मुंबईचं किंवा गिरणी कामगारांचं किंवा कापड गिरण्यांचं हे वास्तव रंगवतो. या माणसाला आपण अर्थकारणी नाही म्हणणार तर काय म्हणणार. त्याच्या पुढचा जो मुद्दा अर्थकारणी लोकमान्य म्हणून मला मांडायचा आहे तो दारूबंदीच्या संबंधातला आहे. परंतु तो कालच मी विषय मांडलाय त्यामुळे मी पुन्हा त्याची पुनरुक्ती करत नाही. पण एकंदरीतच केवळ राजकीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लढत असताना या माणसानं त्या विषयांपुरेशीच आपल्याला मर्यादित करून घेतलंय अशातला भाग नाही. आणि म्हणून तो सरकारला सांगत होता की दारूबंदीचा हा कट्टर पुरस्कर्ता असलेला मनुष्य आपल्या गिरणी कामगारांना किंवा आपल्या चळवळीतल्या लोकांना किंवा आपल्या समाजातल्या लोकांना जितकं दारूपासून रोखण्याचा सामाजिक कारणांनी, राजकीय कारणांनी, आर्थिक कारणांनी परावृत्त करत होता तेवढंच तो तुम्ही दारूबंदी का करत नाही असं ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही विचारत होता आणि तो का करत नाही याची कारणंही उघड करत होता. आणि ती कारणं सांगताना लोकमान्य ब्रिटिश राज्यकर्त्यांना विचारायला घाबरत नाहीत की मराठी राज्याच्या महसुलापेक्षा जास्त महसूल ब्रिटिश सरकार फक्त अबकारी करातनं मिळवतं आणि अबकारी कराचा सगळ्यात मोठा भाग दारूबंदीच्या करावरनं येतो म्हणून सरकार दारूबंदी करत नाही. आता करोनानंतर काय होतंय आणि एकंदरीतच GST मध्ये आजही दारू किंवा बाकीच्या गोष्टी कशा आलेल्या नाहीत याचा विचार केला तर त्यावेळेच्या त्या टिळकांच्या राजकारणाचं आणि दूरदर्शी अर्थकारणाचं महत्व पाहू. आज आपण बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबलचा विचार करतोय. त्या भाषणात दुर्दैवाने मी पहिल्या दिवशी म्हटलं तसं ही संपूर्णपणे लोकमान्यांची कल्पना असूनही पंतप्रधानांनी टिळकांचा नावनिशिवार उल्लेख केलेला नाही आणि तो उल्लेख व्हायला हवा होता हे महाराष्ट्रातले राजकारणी सांगायला तयार नाहीत.
असं असलं तरी आत्ता ज्या स्वदेशीला आपण बी लोकल, बी व्होकल आणि बी ग्लोबल म्हणलंय, या ग्लोबल स्वदेशीचा उद्गाताही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. त्यामुळे त्यांची आयात नको असा हटवाद नाहीये. परंतु तंत्रज्ञान चालेल, भांडवल चालेल, पण तंत्रज्ञान नाही. कच्चा माल आमचा, यंत्र आमचं, कामगार आमचे, बाजारपेठ आमची, अशी ती स्वदेशी आहे. आणि त्याच्यासाठी कुठेही क्वालिटीची तडजोड नाही. म्हणून अद्ययावत तंत्रज्ञानाचा त्यांचा अट्टहास आहे. केवळ इतकंच त्यांचं कर्तृत्व किंवा वक्तृत्व या कालसुसंगत स्वदेशीमध्ये आहे अशातला भाग नाही. परवा जो मी एकदा उझरता उल्लेख केला होता तसं की ते असं म्हणले की मला जर आयात करायचीच असेल त्यावेळच्या संदर्भामध्ये तर सगळ्यात पहिलं माझं प्राधान्य आशियाई देश असेल. आता तुमच्या लक्षात येत आहे का की 2014ला शपथ घेतल्यानंतरचा जो पहिला समारंभ इस्रोमध्ये पंतप्रधानांनी केला की ज्या वेळेला आपण 18 सॅटेलाइट एका दिवशी अंतरिक्षामध्ये लॉन्च केले होते. मी मुद्दामून लॉन्च म्हटलं, उडवले म्हटलं नाही, कारण मराठीत उडवलेला फार वेगवेगळे अर्थ आहेत आणि मला ते अभिप्रेत नाहीत. अशा वेळेला त्या आपल्या पंतप्रधानांनी म्हणलं की अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण आपल्या आजूबाजूच्या सार्क देशांना देऊ शकू का. त्या 1920 साली निधन पावलेल्या या माणसानं असं म्हणलं तर की मला जर आयात करायची असेल तर मी पहिल्यांदा आशियाई देशातनं करेन. त्याच्या पलीकडे जायचं असेल त्यावेळेला अमेरिकेचा आजच्यासारखा उदय झालेला नव्हता. युरोप ही सगळ्याच अर्थाने वेगळ्या अर्थाने आयात निर्यातीची बाजारपेठ होती. तर त्यावेळेला लोकमान्यांनी असं सांगितलं की आशियाई देशांमधनं जर मला आयात करणं शक्य होत नसेल, कारण मला ज्या पद्धतीची वस्तू हवी आहे ती वस्तू मला इथे मिळत नसेल, तर मी युरोपमध्ये गेलो तर जर्मनी किंवा फ्रान्स चालेल, पण ब्रिटन चालणार नाही, कारण त्यावेळेला ते आपले राज्यकर्ते होते. आज तुम्ही कल्पना करा की करोना आणि गलवान सीमारेषेनंतर ज्या पद्धतीचं राष्ट्रांचं अलाइनमेंट होत आहे, काही चीनच्या बाजूनी होत आहे, काही आपल्या बाजूनी होत आहे, नाकारता येत नाही. पण त्याचाही उद्गाता की आपल्या प्रायोरिटीज काय, म्हणजे म्हटलं तर आयात आहे पण त्यामध्येही आयातदार कोण असावा याचा विचार आहे. आणि म्हणून म्हणलं की आज ज्या आपण कालसुसंगत स्वदेशीचा कल्पना मांडतोय त्याचेही उद्गाते लोकमान्य टिळक आहेत. कारण केसरीची यंत्रसामुग्री आणि केसरीचा कागद हा फार मोठ्या प्रमाणावरती एका विशिष्ट टप्प्यावरती आयात केलेला होता, ही वस्तुस्थिती होती. आणि त्यासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहायची वेळ येऊ नये म्हणून मी मगाशी जो उल्लेख केला की केसरीतल्या प्रिंटिंगची ती इन्स्टॉल करत असल्यापासून नंतरच्या मेंटेनन्स पर्यंत ही लोकमान्य वरचेवर त्याच्यामध्ये निगडीत राहिली आहेत, हा विचार करा. आणि मग याच संदर्भात माझ्या पहिल्या 3 दिवसाच्या भाषणांमध्ये मी जो संरक्षणाचा उल्लेख केला, साखरेचा उल्लेख केला, रसायनांचा उल्लेख केला, बंदुकींचा उल्लेख केला, याचा विचार करू. आणि मग एकंदरीतच त्यांची याच पद्धतीची मोठ्या उद्योगांची कल्पना अशातला भाग नाही. आपण टिळकांच्या कारकिर्दीमध्ये त्याचे उल्लेख ऐकलेले आहेत की सर्कस हा प्रकार, त्याला दिलेलं त्यांनी मदत, संगीत नाटकांना केलेली मदत, साहित्य निर्मितीला केलेली मदत, आज ह्या सगळ्या गोष्टी काय पद्धतीची इंडस्ट्री आहे याचा आपण विचार करतोय. आणि म्हणून करोनामध्ये तुम्ही आणि मी घरी बसलो असलो तरी त्या 60च्या वरच्या कलाकारांना जाता येईल का याची चर्चा होते. OTT पद्धतीने त्याचं रिलीज होतं का हे पाहिलं जातं. पण या सगळ्या उद्योगांना त्या काळामध्ये परकीय राज्यामध्ये आपल्या पैसा फंडाच्या माध्यमातून आणि संकल्पनेच्या माध्यमातून टिळकांनी दिलेली जी चालना आहे, मग या माणसाला आपण अर्थकारणी लोकमान्य टिळक असं म्हणणार की नाही. अर्थकारणी टिळकांचा जो पुढचा महत्वाचा पैलू मला मांडावासा वाटतो तो हा आहे की राजकीय गुलामगिरी हे आर्थिक परावलंबित्वाचं मूळ कारण आहे हे सांगणारा सगळ्यात पहिला माणूस हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे. आणि त्याची जी त्यांनी केलेलं विश्लेषण किंवा मल्लीनाथी आहे ती फार अत्यंत सुंदर आहे. सदानंद मोऱ्यांनी एका पुस्तकामध्ये याचं वर्णन करताना फार छान उल्लेख केलाय. तिथे त्यांनी असं म्हणलंय की इंग्रज सामाजिक तत्वज्ञांच्या उदारमतवादी कल्पना सांगून आपल्याला गुंगून ठेवतात आणि ब्रिटिश राजकारणी व ब्रिटिश भांडवलदार भारताची पिळवणूक करतात, या सिद्धांताची पहिली मांडणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केली आहे. नंतरच्या काळामध्ये अनेक अशा राजकारण्यांनी हा विषय लावून धरलाय. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये दादाभाई नौरोजींनी हा विषय वेगळ्या संदर्भामध्ये टिळकांच्या आधी थोडा लावून धरला होता, पण तो आपल्या देशात या स्वरूपामध्ये मांडणी करणारा पहिला राजकारणी लोकमान्य टिळक आहेत. की काहीतरी आपल्याला उदारमतवादी संकल्पना मांडल्या जातात आणि आपण त्याला भुलतो, परंतु प्रत्यक्षामधला त्यांचा व्यवहार फार वेगळा आहे. आणि हा विचार मांडत असताना त्यांनी जे पुढचं केलेलं विधान आहे, मी मगाशी म्हणलं तसं की हा मनुष्य अत्यंत परखड आहे.
त्यांना कल्पना आहे आणि म्हणून आपल्याकडच्या असलेले जे गैरव्यवहार आहेत, त्याचा होऊ शकणारा गैरवापर आहे, याचीही त्यांना पूर्ण कल्पना आहे. केवळ ब्रिटिश राज्यकर्ते इतकेच आपल्याला नडतात किंवा आपल्या आर्थिक उन्नतीच्या आड येतात असल्या भ्रामक कल्पनेत टिळक नाहीयेत. आणि म्हणून टिळकांच्या अग्रलेखातलं एक वाक्य आहे की असा कोणताही धंदा किंवा उद्योग नाही की ज्यात लबाडानी व अयोग्य पुरुषांनी त्यात आपला प्रवेश करून घेतला नाही. मग तो धंदा राज्य करण्याचा असू दे नाहीतर भीक मागण्याचा असू दे. हे संपूर्ण वाक्य माझं नाही, लोकमान्य टिळकांचं, ज्याचा कार्यकाल 23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 असा आहे. हे वाक्य नीट ऐकू. असा कोणताही धंदा किंवा उद्योग नाही की ज्यात लबाडानी व अयोग्यानी प्रवेश आपला करून घेतलेला नाही. मग तो धंदा राज्य करण्याचा असो नाहीतर भीक मागण्याचा असो. याचं कोणतंही उदाहरण मी देऊ इच्छित नाही. तुमच्या मनामध्ये जे उदाहरण असेल ते आत्ताचं त्याला घ्या. अशा त्यांच्या परखड मागणीमुळे लोकमान्यांचा वरती लोकांचा विश्वास होता. आणि ह्या सगळ्या मागण्या ज्या होत्या त्या लोकमान्यांनी अभ्यासांती केलेत. आणि म्हणून मी संपूर्णपणे पहिल्याच दिवशी म्हणलं तर की या 5 दिवसाच्या लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेचं सूत्रच मुळे अभ्यास आणि आचरण याची सातत्याने घातलेली सांगड म्हणजे लोकमान्य टिळक असं आहे. लोकमान्य टिळकांचे पर्यंत आपला विषय आपण पोचवला तर तो अत्यंत योग्य मार्गाने पुढे जाईल याची लोकांना इतकी खात्री होती की लोकमान्यांना अक्षरशः शेकडोनी आणि हजारोनी आलेली पत्र आहेत. ती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आहेत आणि त्यांच्याकडनं त्यांना समर्पक उत्तर मिळेल याची त्यांना खात्री होती. याच्यामध्ये आजचा जो माझा विषय आहे अर्थकारणी लोकमान्य, याचे जे 2 संदर्भ आहेत ते मी जरूर सांगेन आणि अगदी नावनिशिवार पाना सकट सांगेन. जो समग्र लोकमान्य टिळकांचं नची केळकरांनी लिहिलेलं 3 खंडात्मक चरित्र आहे. याच्या 3ऱ्या खंडाच्या पान नंबर 64, 65 आणि 66 वरती केळकरांनी टिळकांना आलेली त्या काळातली 2-3 पत्र जशीच्या तशी उद्धृत केलेली आहेत. त्याच्यामधलं एक पत्र राजाराम भट्ट लले जे वाराणसीला राहायचे त्यांनी लिहिलेलं आहे. 7 मे 1917 ते पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 30 वर्ष लले वाराणसी 7 मे 1917, पान नंबर 64, नची केळकरांनी लिहिलेल्या चरित्राचा 3रा खंड. इतका रेफरन्स देतो कारण म्हणजे त्यामुळे आपल्याला जर ते साहित्य वाचावंसं वाटलं, तुमचा जसा इंटरेस्ट असेल तसं त्यानुसार ते काम होऊ शकतं. त्या 8 खंडामधला 1 खंड पूर्णपणाने इंग्रजी आहे, बाकी सगळे खंड मराठीमध्ये आहेत आणि आता ते उपलब्धही आहेत. 8च्या 8 खंड मधले काही खंड उपलब्ध नव्हते म्हणून त्याचा उल्लेख केला. आजचा तो विषय नाही. मी काही केसरीचा किंवा टिळक खंडांचा ब्रँड अँबॅसेडर नाही किंवा विक्रेताही नाही, परंतु खरंच मुळातनं ती वाचण्याजोगी पुस्तकं आहे, त्याविषयी मात्र कुठेही दुमत नाही. तर त्या पान नंबर 64 वरती वाराणसीचे राजाराम भट्ट लले आपल्या पत्रातनं लोकमान्यांना असं कळवतात की त्यांच्या घरी 30-35 वर्षापासून कलाभूत घरी करण्याचा व्यवसाय होता. त्याच्यासाठीची साधनही त्यांनी घरीच बनवली होती, पण बनवलेली आहेत आणि ते अजूनही बनवू शकतात. म्हणजे केवळ कलाभूत बनवताय तसं नाही, एंड प्रॉडक्टही आहे आणि त्याची मशिनरी आहे. आणि हे दृश्य लक्षात घेऊन त्याला या ना त्या प्रकारे चालना मिळणार नाही, आडकाठी होईल असं ब्रिटिश राज्यकर्ते प्रयत्न करतायत. आणि एवढ्या करता परदेशी कलाबुद्धीसारखा पदार्थही इंग्लंडमधनं हे राज्यकर्ते आयात करतायत आणि तो स्वस्तामध्ये विकतायत. म्हणजे ज्याला आपण हल्लीच्या भाषेत डम्पिंग असं म्हणतो. तर त्यामुळे आता स्वदेशी वस्तू जी माझी कलाबूत निर्माण होते ती कलाबूत निर्माण होण्यात अडचणी होत आहेत. त्यामुळे केवळ कलाबुतीची मागणी कमी होते असं नाही, त्या यंत्राचीही मागणी कमी होतीये. आपण चीनच्या पर्यायांना उत्तर देताना हे उदाहरण जरूर लक्षात ठेवण्याजोग आहे. तसंच त्याच पुस्तकामध्ये पान नंबर 66 वरती वसईच्या गरा मराठ्यांनी जून 1918 मध्ये लिहिलेलं पत्र आहे. जर लल्यांचं पत्र हे कलाबुतीमध्ये असेल तर मराठ्यांचं पत्र हे मेणाची चित्रांबद्दलचं आहे. एकंदरीतच आपल्याकडे आपण आजही डेकोरेटिव्ह वस्तू म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती ज्या मेणबत्त्या किंवा पुतळे बनवतो त्याच्या संबंधातलं हे पत्र आहे. म्हणजे इतक्या साध्या गोष्टी मध्ये सुद्धा ब्रिटिश किती मोठ्या प्रमाणावरती हस्तक्षेप करत होते हे लोकमान्य केवळ अभ्यासातनं किंवा प्रश्नातनं दाखवतायत अशातला भाग नाही. तर लोकमान्य हे सगळे मुद्दे त्यांच्या या उदाहरणांसकट देत आहेत हे लक्षात घेऊ. कदाचित अशा अभ्यासामुळे असेल लोकमान्यांनी अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून
जे मुद्दे ब्रिटिश गव्हर्नमेंटला वरचेवर विचारले ते टोकदार प्रश्न हा माझ्या आत्ताच्या विवेचनाचा किंवा आजच्या सत्रातला शेवटचा मुद्दा असेल. फार मनापासून लक्षात घेण्याजोगे हे प्रश्न आहेत. संपूर्ण भारताच्या आर्थिक लढ्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये हा प्रश्न लोकमान्य सोडून दुसऱ्या कोणीही विचारलेला नाही. लोकमान्यांनी ब्रिटिशांना विचारलेला प्रश्न आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटन सरकारने ताब्यात का घेतली, ब्रिटिश सरकारने ताब्यात का घेतली. आपण सगळ्यांनी इतिहास वाचलाय की ईस्ट इंडिया कंपनीची निर्मिती कशी झाली. सुरुवातीच्या काळामध्ये तत्कालीन राणी सरकारने त्याला काही फार मोठा वाटा दिलेला नाही, सहभाग दिलेला नाही, प्रोत्साहन दिलेलं नाही. ही माणसं इथे आली, त्यांनी 2 वर्षामध्ये ब्रिटनच्या सरकारला त्यांनी जे उत्पन्न मिळवून दाखवलं, वेळोवेळी वेळ प्रसंगी दोन्ही अर्थाने त्यांनी त्यावेळच्या तत्कालीन राणी सरकारला काही काही मोठ्या गिफ्ट दिल्या, यातनं त्या मंडळींचं इथे लक्ष पोचलं. आणि सुरुवातीच्या काळात साधा सपोर्ट, नैतिक भूमिका विरोध सपोर्ट द्यायलाही खळखळ करणारं राणी सरकार किंवा ब्रिटिश राज्यकर्ते एका टप्प्यावरती अशा भूमिकेमध्ये आले की वेळ आली तर आपलं ब्रिटिश राज्य भारतामधनं गेलं तरी चालेल, पण आपला व्यापार आणि ईस्ट इंडिया कंपनी टिकली पाहिजे. आणि म्हणून ब्रिटिश लोकांनी किंवा राज्यकर्त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी ताब्यात घेतली. आज कल्पना करा ज्या पद्धतीचं आपल्या बँकांचं आधी प्रायव्हेटायझेशन होतं, कारण आपण स्वतंत्र झालो तेव्हा एअरलाइन्स पासून बँकांपर्यंत, इन्शुरन्स कंपन्यांपर्यंत सगळं आपल्याकडे खाजगी क्षेत्रात होतं. आपण एकेका टप्प्यावरती आधी त्याचं राष्ट्रीयकरण केलं, मग आता त्याचं पुन्हा खाजगीकरण करतोय. इतकं असूनही बँक बुडली की ती सरकारी बँकेला ताब्यात घ्यायची असं म्हणतो. मग तो नियम आपण येस बँकेला लावतो, परंतु तो आपण नियम कोऑपरेटिव्ह बँकेला लावायला तयार नाही. युनायटेड वेस्टर्न बँक IDBI मध्ये मर्ज होऊ शकते. येस बँक स्टेट बँक आपल्या वाटा 48% वाढवू शकते, परंतु ही मदत दुसऱ्याला मिळत नाही. म्हणजे एकंदरीतच कोणतंही अर्थकारण काय पद्धतीने चालतं याचा विचार करावा लागतो. टिळकांच्या काळामध्ये राजकारणासाठी अर्थकारणासाठी राजकारण केलं गेलं. आताच्या काळामध्ये राजकारणासाठी किंवा राजकारणातून अर्थकारण केलं जातं का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एखादा विशिष्ट उद्योग समूहाला कर्ज मिळालं असेल तर काय पद्धतीचे विचार होतात, संपूर्ण राज्यकर्त्यांचा प्रश्न आहे. मी एकट्या दुकट्या सरकारला याचा दोष देत नाहीये. अशा पार्श्वभूमीवरती ही चर्चा आजची नाहीये. याचा उद्गाता लोकमान्य टिळक आहे आणि तो एकमेव स्वातंत्र्य सेनानी आहे जो ब्रिटिश राज्यकर्त्यांना, कारण मी तुम्हाला कालच सांगितलं की टिळक पुणे म्युन्सिपाल्टीवरती निवडून आलेले आहेत, टिळक युनिव्हर्सिटी काउन्सिलवरती निवडून आलेले आहेत, टिळक सिनेट म्हणजे युनिव्हर्सिटी सिनेटवर निवडून आलेले आहेत, टिळक काउन्सिलचेही सभासद होते आणि बजेटवरची भाषणं हा टिळकांचा हातखंडा होता. मी लोकमान्यांविषयी म्हणतोय. त्यांचा दुसरा प्रश्न आहे की जा आणि खा हे इंग्लंडचं भारताबद्दलचं तत्व आहे का. आणि हे असं नुसतं सांगून ते बोलत नाहीत. त्याचं दिलेलं त्याने उदाहरण आहे की ब्रिटिश पंतप्रधानांना दर महिन्याला 5,000 पाऊंड पगार मिळतो, पण त्याचा प्रतिनिधी असलेल्या भारतातल्या व्हाईसरॉयला मात्र 20,000 रुपये पगार मिळतो. मग तुम्हाला असं म्हणायचंय का की ब्रिटिश पंतप्रधानांपेक्षा भारतातला त्याचा प्रतिनिधी असणारा व्हाईसरॉय जास्त काम करतो. जा आणि खाचं केवळ हे दिलेलं एकमेव उदाहरण नाहीये. तर जा आणि खा मधलं त्यांनी दिलेलं उदाहरण आहे की 30 वर्षात ब्रिटिशांनी भारतातनं 90 कोटी पाऊंड नेले. पहिला मुद्दा. जा आणि खाचं त्यांनी दिलेलं दुसरं उदाहरण आहे की दरवर्षी भारतातनं विलायतेला आयात होणाऱ्या गुरांची आणि गुरांच्या कातड्या, गुरांचं मांस, गुरांची चरबी या संबंधातली आयात वाढती आहे. तुमच्याकडे लक्षात येईल की त्यावेळेला आपण कृषीप्रधान आहोत. त्या दृष्टिकोनातनं आपल्याला त्या गुरांची असलेली आवश्यकता लक्षात घेतली तर लोकमान्य किती चतुरस्त्रपणाने विचार करतायत त्याचा विचार करू. शेतीच्या संबंधामध्ये माझ्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये मी म्हटलं होतं की त्यांनी ब्रिटिशांना दाखवून दिलेली गोष्ट आहे की केवळ तुम्ही अबकारी करामुळे जशी दारूबंदी करत नाही आहात तसंच तुमचं शेतसाऱ्याचं गणित आहे. त्यामध्ये दुष्काळ असू दे, ओला दुष्काळ असू दे, सुका दुष्काळ असू दे, प्लेग सारख्या साथी असू दे, त्याच्यामुळे त्या शेतात उत्पादन होऊ दे अथवा नको होऊ दे, तुम्हाला राज्यकर्ते म्हणून त्याच्याशी काही पडलेलं नाही. आणि मग हे चित्र रंगवून लोकमान्य असं म्हणतात की साऱ्याचा संबंध आर्थिक वर्षाशी उरलाय, त्या शेतकऱ्याचा त्या वर्षातल्या उत्पन्नाशी उरलेला नाही. याचा विचार केला पाहिजे की नाही. मग अशा माणसाला पण अर्थकारणी लोकमान्य टिळक म्हणणार की नाही. आणि त्याच्या पुढचं जे गणित आहे ते फार महत्वाचं आहे की जा आणि खाचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. लोकमान्य सोदाहरण अत्यंत सप्रमाण सिद्ध करून दाखवतात की 1 रुपयाच्या कापसावरती ब्रिटिश सरकार 20 रुपये मिळवतं.
त्यांचा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही 20 रुपये मिळवायला माझी हरकत नाही, मग या वरच्या 19 रुपयातले भारतावरती किती भारतीय नागरिकांच्या हातात येतात? केवळ सुविधांच्या माध्यमातून नाही, कारण त्या सुविधा दुहेरी आहेत. आणि मग त्यांनी याचं पुढचं लॉजिक म्हणून असं सांगितलं की देशभरामध्ये तुम्ही ज्या पोस्टाचं जाळं उभं केलं, देशभरामध्ये जे रेल्वेचं जाळं उभं केलं, आपण आजही चर्चा करतो की ब्रिटिश राजवट आली म्हणून आपल्याकडे रेल्वे आली, ब्रिटिश राजवट होती म्हणून आपल्याकडे पोस्टाचा विस्तार झाला, ब्रिटिश राजवट आली म्हणून आपल्या भारताला एक प्रकारचा एकसंध नकाशा आला. भले तो स्वातंत्र्याच्या मिळताच्या वेळेला तो दुभागला गेला, ही गोष्ट वेगळी. तर लोकमान्य म्हणले, तुम्ही रेल्वे पोस्ट हे माझ्यासाठी केलेलंच नाही, तुमच्या फौजांच्या आणि मालाच्या वाहतुकीच्या आणि दळणवळणाची सोय व्हावी म्हणून केलं. आज एका वेगळ्या पद्धतीच्या दळणवळण क्रांतीच्या टप्प्यावरती आपला देश उभा आहे. आज एका वेगळ्या पद्धतीच्या वाहतुकीच्या क्रांतीच्या टप्प्यावरती आपण उभे आहोत. कारण दळणवळण आणि वाहतूक यातनं करोना नंतरच्या अर्थव्यवस्थेमध्ये विचार करत असताना आपण त्यातनं केवळ अर्थनिर्मिती करणार आहोत असं नाही, रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते. आजही आपल्याकडे तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या राज्यात दुष्काळी जिल्हे जाहीर करण्यामागचं जे राजकारण असतं, एखाद्या समृद्धी मार्गाचा वहिवाट कुठे जावी याच्यावर नसतं, एखादी मेट्रो शेड एखाद्या पार्कमधनं जावी की नाही याचा विचार केलेला असतो. सोयीस्करपणाने कान्हा अभयारण्याला धोका होऊ नये म्हणून या रेल्वेचा मार्ग बदलावा अशी मागणी केली जाते. असं करताना खरोखरच त्याच्या पाठीमागे अर्थकारण किती, समाजकारण किती आणि राजकारण किती याचाही विचार केला पाहिजे. आज आमच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा तुम्ही एखादी विशिष्ट भूमिका घेऊन राज्यकर्ते म्हणून किती वेळेला उभे राहता हा विचार करावा लागतो. कारण आज आपल्या असं लक्षात येईल, मग ते जीएसटी असेल किंवा इतर अनेक मुद्दे असतील, तुम्ही सभागृहामध्ये सभापतीच्या कुठच्या बाजूला बसता यावर तुमची भूमिका ठरते की देशाच्या अर्थकारणाची गरज काय आहे, देशाच्या समाजकारणाची गरज काय आहे, देशाच्या राजकारणाची गरज काय आहे, याच्यावर तुमची भूमिका ठरते. हे मनापासून विचारात घेण्याजोग आहे. कुणा एका विशिष्ट पक्षाला किंवा कुणा एका विशिष्ट सरकारला डोळ्यासमोर ठेवून मी हे विधान करत नाही, पण अर्थकारण हे सातत्यपूर्ण घटनात्मक होत असतं. त्यामुळे त्याच्या सिद्धांताकडे आणि त्याच्या कार्यवाहीकडे बघावं लागतं. आज मी तिलाही भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाल्यानंतरही आपल्याला हे जमत नाही, पण ही मागणी मात्र लोकमान्य त्या वेळेला करतात, हे आपण मनामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सांगत असताना अशा सगळ्या मुद्द्यांवरती जो टिळकांचा मूळ पाया आहे की भारतामध्ये ब्रिटिशांनी शांतता नाही तर स्मशान शांतता निर्माण केली. त्याचे सामाजिक दाखले इतर अनेक सैन्याने दिले, स्वातंत्र्य सेनानींनी दिले. त्याचे राजकीय दाखले इतर अनेक स्वातंत्र्य सेनानींनी दिले, पण त्याचे आर्थिक दाखले देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी ज्या प्रमाणामध्ये केलं तेवढं दुसऱ्या कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा स्वातंत्र्य योद्ध्यांनी आपल्याकडे केलेलं नाही. आणि टिळकांचं केवळ इतकंच वैशिष्ट्य आहे अशातला भाग नाही. टिळकांचं खरं वैशिष्ट्य असं आहे की जे जे दोष दिग्दर्शन त्यांनी केलं त्याच्यावरचा उपाय स्वदेशी माध्यमातनं आपल्या देशामध्ये आपल्या देशांच्या सहकार्याने कशा प्रमाणामध्ये अंमलात आणता येईल यासाठी लोकमान्यांनी तहहयात प्रयत्न केले. हे लोकमान्यांचं अर्थकारणी असण्याचं, स्वातंत्र्य योद्ध्याच्या बरोबरीने अत्यंत महत्वाचं योगदान भारतीय अर्थव्यवस्थेला आणि भारतीय अर्थकारणाला आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या अखेरीला त्यांची जयंती आणि स्मृतिशताब्दी हे दोन्ही महत्वाचे प्रसंग ज्या एका विशिष्ट कालमर्यादेत येतात त्याचं औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे विभागाने जी ही स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली त्याच्यामध्ये हे टिळकांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्यासारख्या जाणकार टिळकप्रेमी श्रोत्यांपुढे मांडावं. कारण टिळकांचे हे पैलू आपल्यापर्यंत सहसा आजपर्यंत येत नाहीत आणि त्या निमित्ताने निदान या विषयाची सुरुवात करावी इतक्या मर्यादित हेतून मी हे काम केलं. आणि टिळकांचं हे जे कर्तृत्व आहे हे केवळ मी एकटा सांगतोय अशातला भाग नाही, तर टिळकांचा जो पुणे महापालिकेने सत्कार केलाय 1 डिसेंबर 1919ला आणि त्या 1 डिसेंबर 1919ला पुणे महापालिकेने टिळकांना जे दिलेलं मानपत्र आहे त्या मानपत्रातली ही ओळ हे खरं सांगायचं म्हणजे टिळकांच्या अर्थकारणत्वाचं खऱ्या अर्थानं शब्दबद्धता आहे. त्या मानपत्रामधलं वाक्य असं आहे, स्वार्थ त्यागाशिवाय कोणताही देश ऊर्जित दशेस येत नाही. आपल्या स्वार्थ त्यागाच्या उदाहरणाने महाराष्ट्राचं लक्ष सरकारी नोकरी हेच ध्येय न मानता उद्योगधंद्याची वाढ
खाजगी कारखाने आणि सर्व चळवळीत पाश्चात्य राष्ट्रांशी चढाओढ याकडे वळले, याचं संपूर्ण आणि सर्वस्वी श्रेय आपले आहे. हे वाक्य मी पुन्हा वाचतो. आपण नोकरदार असं आपल्या स्वतःचं वर्णन केलं जातं. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा अर्थकारणाचा विचार आपण वतनदारीकडून वेतनदारीकडे असा केलाय. गावगाडा का रात्र्यांच्या पुस्तकामधलं हे वर्णन आहे, पण त्याला पूर्णपणाने छेद देणारं, भले अपवादात्मक असेल, असं कार्यकर्तृत्व म्हणजे लोकमान्य आहेत. आणि म्हणून या 1 डिसेंबर 1919 ज्या पद्धतीचं मानपत्र आहे ते शब्द पुन्हा वाचतो आणि मग आपल्या आजच्या सत्राच्या समारोपाकडे जातो. स्वार्थत्यागाशिवाय कोणताही देश आर्थिक ऊर्जित अवस्थेत येत नाही. आपल्या स्वार्थत्यागाच्या उदाहरणानं महाराष्ट्राचं लक्ष सरकारी नोकरी हेच ध्येय न बाळगता उद्योगधंद्याची वाढ, खाजगी कारखाने आणि सर्व चळवळीत पाश्चात्य राष्ट्रांशी चढाओढ म्हणजे विदेशी तंत्रज्ञान आणि ती पातळी, आज बी ग्लोबल असा अर्थ आहे हा. पाश्चात्य राष्ट्रांशी चढाओढ याकडे वळले, याचे श्रेय निसंशय आणि सर्वस्वी आपले आहे. मला सांगा की आज ज्या वेळेला आपण आत्मनिर्भर भारताची घोषणा करतो, त्या अभियानाचा विचार करतो, अशा वेळेला आता या पैलूंचा विचार करता पंतप्रधानांच्या 12 मेच्या भाषणामध्ये आणि नंतरच्या 13 मे ते 17 मे या 5 दिवसांच्या दररोज 1.5 तास चाललेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण संकल्पना एका वेगळ्या झकाळीत देत असताना याचं श्रेय निदान एकदा तरी टिळकांचा नावनिशिवार उल्लेख करून केला असता तर ते जास्त समयोचित झालं असतं की नाही. असं म्हणण्यामध्ये कदाचित माझ्या आडनावाचा दोष असला तर माफ करा, पण एक टिळकप्रेमी जाणकार आणि संवेदनशील श्रोते म्हणून मलाही असं वाटतं की आपल्या व्याख्यानमालेनंतर जेव्हा इतके पैलू येत आहेत, आजूबाजूला इतकी माहिती आज उपलब्ध होते, अशा वेळेला हे शल्य नक्की मनामध्ये राहील. पण तरी जरी असलं तरी एकंदरीतच टिळक हे व्यक्तिमत्व फार वेगळ्या पद्धतीचं आहे, ही गोष्ट अत्यंत उघड आहे. आजच्या विषयाशी संबंधित आहे अशातला भाग नाही. पण जेव्हा एकंदरीतच या व्याख्यानमालेची आणि नंतरही भाषणांची लेखनाची तयारी करत होतो, त्यावेळेला मला टिळकांच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात तो प्रसंग घडलाय की नाही मला माहिती नाही. परंतु 1 मे 1973 मध्ये ज्योत्स्ना देवधर या सुप्रसिद्ध लेखिकेची उत्तर योगी नावाची एक कादंबरी प्रकाशित झाली होती. पूर्णपणाने ती योगी अरविंदांच्या जीवनावरती आधारित आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत योगी अरविंद हे अत्यंत सशस्त्रपणे क्रांतिकारकांच्या बाजूचे होते आणि त्यांच्यावरती त्या काळामध्ये लोकमान्यांचा अतिशय मोठा प्रभाव होता. तर त्या कादंबरीमध्ये एक प्रसंग आहे, तो आता प्रत्यक्षात घडला नाही घडला मला आपल्यापैकी कोणाला माहिती नाही, कारण याचा फारसा संदर्भ योगी अरविंदांच्याही संबंधातल्या साहित्यामध्ये नाहीये. अत्यंत ओझरता संदर्भ आहे. विशेषतः पॉंडेचेरीमधले जर आपण समग्र अरविंद घेतले तर त्यातल्या 14व्या खंडामध्ये तो आहे. परंतु इतकं त्याचं वेगळ्या पद्धतीचा विशिष्ट उल्लेख हा लोकमान्यांच्या चरित्रामध्ये किंवा साहित्यामध्ये नाहीये. त्या उत्तर योगी ह्या 73 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीमध्ये ज्योत्स्ना देवधरांनी एक प्रसंग सांगितलाय. त्यावेळेला योगी अरविंद हे बडोद्याला सयाजीराव गायकवाडांच्या काय म्हणू आग्रहानुसार तिथल्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आणि त्यावेळेला त्यांचा धाकटा भाऊ बारीन हा त्यांच्याबरोबर राहायचा, जो पुढे प्रत्यक्षामध्ये त्या क्रांतिकारक कार्यामध्ये होता. आणि त्याला त्या काळामध्ये प्लांचेटचा वगैरे खूप मोठा शौक लागला होता. आणि त्याशाच एका प्लांचेटच्या प्रयोगाला त्यांनी त्यांचे दिवंगत वडील डॉक्टर कृष्णधन घोष यांना प्लांचेटच्या त्या तक्त्यावरती बोलावलं आणि त्यांनी असं विचारलं की लोकमान्य टिळक यांच्याविषयी आपलं मत काय आहे, प्लांचेट कसं खेळतात, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे सगळे प्रश्न सोडा. हा त्या कादंबरीतला प्रसंग आहे, एवढं लक्षात घ्या. प्रत्यक्षात घडला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर त्या कृष्णधन घोष यांचे वडील बारीन आणि योगी अरविंदांचे आपल्याला माहिती आहे की गेलेल्या माणसालाच त्या प्लांचेटमध्ये बोलावता येतं. तर त्यांनी त्यावेळेला टिळकांविषयीच्या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगितलं, असं त्या कादंबरीत म्हटलंय की जेव्हा सगळ्या कामाचा विचका होऊन जाईल, कित्येक लोक शरणागती पत्करतील, तेव्हा टिळक अशी एकमेव व्यक्ती असेल जी माथा उंचावून खंबीर मनाने त्या परिस्थितीला तोंड देतील. काल आणि परवाच्या भाषणामध्ये मी एक जे वाक्य टिळकांचं सांगितलं होतं की कितीही संकट आली तरी त्या संकटावरती उभा राहून मी त्याचा सामना करेन, तशा आशयाचं हे विधान आहे. आपण गेले 4ही दिवस टिळकांचे असे विविध पैलू पाहतोय. उद्याचं या व्याख्यानमालेतलं जे शेवटचं सत्र उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता सुरू होईल,
त्याच्यामध्येही असे नानाविध पैलू आपल्यासारख्या जाणकार टिळकप्रेमी श्रोत्यांसमोर मांडण्याचा मी यथाशक्ती यथामती प्रयत्न करीन. आता या आजच्या सत्राच्या समारोपाकडे जात असताना पुन्हा एकदा या 5ही दिवसाच्या व्याख्यानमालेचे आयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासभा ठाणे विभाग, त्याचे अध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन, या 5ही दिवसाच्या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक ट्रायनेट कम्युनिकेशन आणि त्याचे केदार पाध्ये, आणि तसंच तुम्ही सर्व टिळकप्रेमी श्रोते प्रेक्षक यांचे मनापासून आभार मानतो. ह्या 4 दिवसांच्या भाषणांना जसा तुम्ही प्रतिसाद दिलात, उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात, तसाच उद्याच्याही भाषणाला द्याल. ही सगळी भाषणं अखिल भारतीय ब्राह्मण महासभेच्या फेसबुक पेजवरतीही उपलब्ध आहेत आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक यूट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध आहेत. या दोन्ही ठिकाणी जरूर जा. ज्यांची आधीची भाषणं या ना त्या कारणामुळे ऐकायची राहिली असतील तर तुम्ही किंवा तुमच्या सर्व संबंधितांना याची माहिती द्या. अशाच पद्धतीनं या 5 दिवसाच्या लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेच्या 5व्या आणि शेवटच्या दिवशी उद्या संध्याकाळी आपण पुन्हा 6 वाजता भेटू. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद.